नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं HD एक्झाम यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्र, आजचा व्हिडिओ सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सगळ्यात मोठी अपडेट आणली आहेत मी. शासन कोणकोणत्या विभागामध्ये कधी भरती सुरू करणार, आचारसंहिता कधी संपणार, ती सगळी अपडेट्स तुम्हाला सांगणार आहेत. आणि कोणकोणत्या विभागामध्ये किती पदाची रिक्त पदाच्या भरत्या होणार ते सगळं सांगणार. त्यामुळं फक्त आणि फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका. आणि जे विद्यार्थी नवीन आहे चॅनलवर त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सगळ्या भरती प्रक्रियेची माहिती अपडेट तुम्हाला देत असतो. तर विद्यार्थी मित्र, शासन लवकरच मोठा भरती प्रक्रियेचा कार्यक्रम राबवणार आहेत. शासनाने 150 दिवसाचा कार्यक्रम यापूर्वी राबवला आहे, ज्यानुसार भरती प्रक्रियेमध्ये जे पण नियम असतात ते आता सगळ्या नियमाची नियमावली शासन म्हणजे प्रत्येक विभाग करणार. त्यानंतर भरती प्रक्रिया सोडणार आहेत. म्हणजे यापूर्वी काय होत होतं, जुने नियम होते आणि विद्यार्थी जुन्या नियमामध्ये काही बसत नसायचे किंवा अडीअडचणी यायच्या त्या जुन्या नियमामुळं. त्याच्यामुळं बरेच विद्यार्थी कोर्टात जायचे. त्यामुळं भरती प्रक्रियेला विलंब व्हायचा, लवकर निकाल लागत नव्हते, अडीअडचणी येत होत्या. त्यामुळे शासनाने 150 दिवसाचा कार्यक्रम राबवण्याचं ठरवलं होतं, ज्यानुसार प्रत्येक विभागाला निर्देश दिले होते फडणवीस साहेबांनी की तुम्ही तुमच्या विभागामध्ये ज्या पण भरती प्रक्रिया होत्या त्याचे आत्ताच्या कंडिशननुसार, आत्ताच्या घडीनुसार एक महत्त्वाचे नियम बनवा. त्या नियमानुसार विद्यार्थ्यांना अडीअडचणी येणार नाही आणि ह्या सगळ्या भरती प्रक्रिया व्यवस्थित राबवल्या जाते. कोणी कोर्टात जाणार नाही, भरती प्रक्रिया लांबविल्या जाणार नाही. त्यामुळं शासनाच्या या 150 दिवसाचा कार्यक्रम लवकरच एंड होणार आहेत आणि नवीन शासन मोहीम राबवणार, ज्यानुसार 1 ते 1.5 लाख पदाच्या भरत्या करणार, ज्यामध्ये आरोग्य विभागाचे जवळजवळ 16-17 हजार गट क आणि गट ड पदे. गट ड मध्ये शिपाई वगैरे इतर पदे असणार आणि गट क मध्ये तांत्रिक पदे असणार. त्यानंतर वन विभागामध्ये सुद्धा वनपाल वगैरे मोठे आहेत, पण वनरक्षकाची 100% मोठी भरती आहेत. वनसेवक नवीन पद काढलेले आहेत, जे वनरक्षकाला सहाय्यक पदे असणार. सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्याचं धुमाकूळ आहेत, लोक वैतागलेले आहेत आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मागच जे गणेश नाईक साहेब आहेत वनमंत्री, त्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ आम्ही लवकरच भरणार आहेत. सध्या आचारसंहितेचा काळ असल्यामुळे बऱ्याच भरती प्रक्रिया थांबवलेल्या आहेत. त्यामुळं तुम्ही विद्यार्थी मित्र टेन्शन घेऊ नका की भरती येणार की नाही. 100% मोठ्या प्रमाणामध्ये भरती होणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्र, GMC सगळ्यात महत्त्वाचं. GMC जवळजवळ 17 ते 18 GMCच्या ॲड अजून येणं बाकी आहेत, ज्यामध्ये अकोला, नाशिक आणि इतरही ज्या GMC आहेत त्या पण 100% येणार, मोठ्या प्रमाणामध्ये भरत्या होणार आहेत. त्यामुळं विद्यार्थी मित्र, GMCची सुद्धा जे विद्यार्थी तयारी करतात त्यांनी तुमचा अभ्यास चालू ठेवा आणि 100% पुढं भरत्या होणार आहेत. आणि ह्या आचारसंहिता लवकरच संपणार आहे नगरपालिकेची. त्यानंतर शासन मोठा कार्यक्रम राबवून 2026 हे सुवर्ण वर्ष असणार सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे विद्यार्थी मित्र, तुमच्यासाठी मी एक मॉक टेस्ट आणलेले आहेत, ज्यामध्ये 10 मॉक टेस्ट असणार. आणि मी आत्तापर्यंत विद्यार्थी मित्र GMCचे जेवढे पण पेपर झाले, ज्या आत्तापूर्वीचे जे मिरज आणि सांगलीचा दिला, त्यानंतर पुण्याचा दिला, मुंबईचा दिला, संभाजीनगरचा पण दिला आहे, मला सगळ्या याचा पॅटर्न समजला आहे विद्यार्थी मित्र. आणि त्यानुसारच मी संपूर्ण प्रश्नाची रचना केली आहेत. ही मॉक टेस्ट तुम्हाला वरदान ठरणार आहे विद्यार्थी मित्र. 10 मॉक टेस्ट भेटणार तुम्हाला फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. आणि या 10 मॉक टेस्टमधून जर विद्यार्थी मित्र या पॅटर्ननुसार जर प्रश्न नाही आले तर तुमचे सगळे पैसे मी परत पुन्हा करणार आणि 100% करणार. तुम्ही फक्त एकदा घ्या, प्रॅक्टिस करा, तुम्हाला 100% नाही 1000% फायदा होणार. कारण की जो पॅटर्न यांचा पवार व वारंवार विचारण्याचा असतो त्याच्यावरच आपण या सगळ्या मॉक टेस्टच्या प्रश्नाची काठिण्य पातळीची रचना केली आहेत. तसंच विद्यार्थी मित्र, या ज्या मॉक टेस्ट आहे ह्या TCS पॅटर्नला धरून आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी वनरक्षकची तयारी करताय, आरोग्य विभागाची तयारी करताय, तलाठी भरतीची तयारी करताय, नगर परिषद गट क आणि गट ड महत्त्वाची भरती जवळजवळ 3 ते 4 हजार पदे त्याची तयारी करताय, त्या सगळ्यांना या मॉक टेस्टचा 100% फायदा होणार म्हणजे होणार. त्यामुळं आत्ताच या मॉक टेस्ट घेऊन टाका विद्यार्थी मित्र. टेलिग्राम चॅनलवर जा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं त्यांनी लगेच कमेंट बॉक्समध्ये येस लिहा. तुमच्यासाठी या मॉक टेस्ट वरदान ठरणार. एकदा घ्या, फक्त 99 रुपये लई मोठी गोष्ट नाही आहे. परंतु विद्यार्थी मित्र, तुम्ही 900 रुपयाचा फॉर्म भरतात, इतक्या लांब पेपरला जातात, मेहनत करताय आणि 99 रुपये लई मोठी गोष्ट नाही आहे. 100% तुम्हाला हा फायदा होणार म्हणजे होणार. कारण की TCS पॅटर्नचं सगळी कोणी घेऊ पेपर, कोणतेही विभाग असू, त्याच्यामध्ये आरोग्य असू किंवा वनरक्षक असू किंवा कोणते GMC असो, सगळ्यांचा पॅटर्न एकच असतो GMCचा. आणि त्या GMC असो आणि TCSचा सगळीकडं घेण्याचा पॅटर्न एकच असतो. त्याच्यामुळं
जी मी मॉक टेस्ट तयार केली ही 100% तुम्हाला फायदेमंद ठरणार म्हणजे ठरणार, 1000% ठरणार. सगळीकडे सारख्याच पॅटर्नचे प्रश्न येतात, त्याच्यामुळे फरक होणार नाही 100%. आत्ताच घेऊन टाका. ज्यांना घ्यायचं त्यांनी कमेंटमध्ये येस लिहा.